हॅलो फ्रेंड्स, आपले स्वागत आहे मॅजिक ऑफ अपर्णा किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत काळ्या रस्स्याची पाटोळ्यांची आमटी। असेच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनच्या बटनला क्लिक करा। चला बनवूया काळ्या रस्स्याची आमटी। आपण इथे 4 कांदे घेतलेले आहे। आपण कांद्यांना अशी ह्या प्रकारे लांबट कापायची आहे, कारण की कांद्यांना आपल्याला भाजायची आहे। त्यासाठी आपण कांद्यांना ह्या प्रकारे लांबट कापून घेऊया। आज आपण पाटोळ्याची आमटी बनवणार आहोत। त्यासाठी मसाल्याला आपण कांद्यांना ह्या प्रकारे आपल्याला कापायचे आहे। त्यानंतर 1 इंच एवढं मी अद्रक घेतलंय, याला पण आपण बारीक असं कापून घेऊया, कारण की मिक्सरमध्ये लवकर बारीक होईल त्यासाठी। आता आपण गॅसवरती आपण कांदे भाजूया। तेल टाकायचं नाही आपल्याला, आधी कांदे भाजू द्यायचे, मग आपण थोडं नॉर्मली तेल टाकू आपण त्यावरती। कांद्यांना थोडं चांगलंच भाजू द्यायचं आपल्याला। आता मी इथे 1 वाटी एवढं खोबरं किसलं आहे। त्यानंतर कोथिंबीर घेतली आहे, 4 ते 5 लाल मिरची, त्यानंतर तेजपत्ता आहे, याच्यात मोठी इलायची आहे, शाही जिरा, लवंग आणि काळी मिरी हे यात मी मसाल्यात टाकलेलं आहे। याला पण आपल्याला कढईमध्ये भाजून घ्यायचं आहे, याला पण भाजायचं आहे, मिरच्यांना पण भाजायचं आहे। तर आपण कसा गुलाबी कलरचा झाला आपला कांदा, याला थोडं अजून करपू द्यायचं आहे, अजून याला भाजायचं आहे कांद्याला। अशा प्रकारे आपल्याला 3 ते 4 मिनिटं आपल्याला कांदे चांगली भाजून घ्यायची आहे। आपण आता कांदे आपली झाली, आपण कांदे काढून घेऊया। आता आपल्याला आपण किसलेलं खोबरं आहे अर्धा वाटी, ते पण आपल्याला याच्यामध्ये भाजून घ्यायचं आहे। ह्याच कढईमध्ये आपण भाजून घेणार आहोत। आपल्याला थोडं जळू नाही द्यायचं आहे खोबऱ्याला। आपलं खोबरं पण भाजून झालंय, आता आपण काढून घेऊया खोबऱ्याला। आता ह्याच कढईत आपल्याला आपले कच्चे मसाले जे आहेत मी काढलेले, जिरा, शाही जिरा, लवंग व तेजपत्ता, आपल्याला थोडं हे भाजून घ्यायचं आहे या प्रकारे। त्यानंतर आपण मिरच्या आहेत, आपण 5 ते 6 मिरच्या घेतल्या, तिखट मिरच्या आहे, तर मी ह्या पण ह्याच्यात भाजून घेते, टाकून घेते। याच्यात थोडंसं नॉर्मली तुम्ही तेल पण टाकलं तर मिरची लवकर भाजली जाईल। बघा, मिरची पण चांगल्या प्रकारे भाजली गेली, आपला मसाला पण भाजला गेलेला आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि काढून घेऊया। आता आपला मसाला पण हा थंड झालेला आहे। आपण आता मिक्सरच्या जारमध्ये टाकून याला बारीक करून घेऊया मिक्सरमधून। आज आपण बनवत आहोत पाटोळ्यांची आमटी काळ्या रस्स्याची। ही महाराष्ट्रामध्ये स्पेशल असते, बनवली जाते महाराष्ट्रामध्ये काळ्या रस्स्याची भाजी। आता आपण याच्यामध्ये थोडं लसणाची पेस्ट आहे, ती पण टाकूया। अद्रक आहे माझ्याकडे, आपण 1 इंच एवढं अद्रक कापलेलं होतं, ते अद्रक पण आपण आता याच्यात टाकून घेऊया। 1 चमचा एवढी लसणाची पेस्ट आहे, ती पण याच्यात ॲड करू। त्यानंतर इथे मी कोथिंबीर आहे घेतलेली, ती पण आपण याच्यात ॲड करूया। त्यांना लागतं जसं आपल्याला लागेल बारीक करताना आपण पाणी याच्यात
यूज करूया। यात आपण आता अर्धा चम्मच एवढी, छोटा चम्मच एवढी हळद टाकूया आणि 1 चम्मच एवढं, छोटा चम्मच एवढं गरम मसाला पावडर टाकूया। आता मिक्सरमधून आपण बारीक करू। आता आपण मिक्सरमधून बारीक केलेले आहे, हे अजून बारीक करायचं आपल्याला। आपण आता याच्यात थोडंसं पाणी ॲड करूया। आपल्याला याच्यात थोडंसंच पाणी ॲड करायचं आहे अजून बारीक करण्यासाठी। आपलं हे आता बारीक चांगलं झालं आहे मिक्सरमधून। आपण गॅसवरती कढई घेतलेली आहे, त्या कढईत आपण दोन मोठे चमचे तेल घेऊया। घट्ट होईल त्यासाठी मी थोडं बेसन ॲड केलं। आता हा मसाला आहे, आपण हा मसाला त्याच्यामध्ये भाजूया। मी बारीक गॅस केलेला आहे। आपण आता थोडं याच्यामध्ये लाल मिर्च पावडर टाकू, काश्मीरी लाल मिर्च, कारण की याला थोडा लाल कलर येईल त्यासाठी। याला चांगलं भाजू द्यायचं आहे मसाल्याला। मसाल्याला आता कलर पण आलेला आहे आणि तेल पण सुटलं आहे। आता आपल्याला मसाल्याला 3 ते 4 मिनिटं असंच भाजू द्यायचं आहे। मग आता आपण इथे पाटोळ्यांसाठी आता मी अर्धा वाटी एवढं बेसनचं पीठ घेतलेलं आहे। आता यात आपण थोडं जिरं टाकूया, अर्धा चम्मच एवढं। अर्धा चम्मच एवढं मी ओवा घेतलेली आहे, तिला पण आपण अशी क्रश करून देतो। त्यानंतर आपण याच्यात थोडीशी हळद टाकूया आणि अर्धा चमच्यापेक्षाही थोडी कमी आपण इथे मीठ टाकतोय। थोडं हिंग। आपल्याला एकदम हळू थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे। या प्रकारे आपल्याला इथे कणिक भिजवून घ्यायची आहे। आपण थोडं पीठ टाकूया याच्यात अजून। आता आपण याच्यात थोडंसं तेल टाकून घेऊया। आता हे अशा प्रकारे आपल्याला बेसन पिठाचा गोळा बनवून घ्यायचा। आता आपण मसाला बघून घेऊया। आपला मसाला पण झाला आहे। आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून पाणीला उकळी येऊ देऊया। इथे मी 400 या 500 ml एवढं पाणी टाकेल। आता आपण याच्यात 400 या 500 ml एवढं पाणी टाकले, कारण की आपण ज्यावेळी पाटोळ्या टाकू त्यांना पण शिजण्यासाठी पाणी लागेल। तर आता मी इथे एक छोटा चम्मच एवढा मीठ ॲड करते। आता आपण याला उकळी येऊ देऊ, तोपर्यंत आपण इथे पाटोळ्या बनवून घेऊया। आता आपण याचे 2 भाग करून घेऊया या प्रकारे। आपल्याला याला हळूहळू लाटायचे, कारण की हे खाली चिपकू शकतं। त्यासाठी आपण थोडंसं पीठ टाकूया वरतून खालून याच्या, कारण आपलं जे पीठ आहे ते चिपकायला नको। आपल्याला पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे। ही आपली लाटून झाली आहे। आता आपण याला कापून घेऊया।
या प्रकारे आपण काढून घेऊया डिशमध्ये. आपल्या मसाल्याच्या भाजीला उकळी पण आलेली आहे आणि तुम्ही बघू शकता की किती जबरदस्त तरी आलेली आहे भाजीला. तर आता आपण याच्यात ज्या असे मी चौकोनी अशा पाटोड्या मी लाटून घेतल्या आणि कापून घेतल्या. आता आपण या आता आपल्याला यांना 3 ते 4 मिनिटापर्यंत शिजू द्यायचं आहे. आपले 4 ते मिनिटामध्ये आपले पाटोडे पण शिजून झाले आहे. शिजले आहे. आपली भाजी आता झाली आहे. आपण आता काढून गॅस बंद करूया. आता आपण याच्यावरती कापलेली कोथिंबीर ॲड करूया. बघू शकतात आपली किती छानशी काळ्या रस्स्याची पाटोळ्यांची भाजी बनून तयार आहे. अशीच रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनच्या बटनला क्लिक करा. आणि रेसिपी कशी झाली आहे हे कमेंट करून मला सांगा. थँक्यू. टेक केअर.